नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि आज जो आहे, आजचा दिवस जो आहे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 ला भारत हा स्वतंत्र झाला होता। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं या भारताला आणि 26 जानेवारी 1950 ला जो आहे हा भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूल मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि तोच मूल मंत्र जो आहे आमच्या मुला मुलींनी हेरलेला आहे। आणि आज आपण बघू शकतो ही जी या ठिकाणी ही मंडळी, हा परिवार जो आहे या ठिकाणी आनंदाचा क्षण या ठिकाणी घेऊन आलेला आहे। आणि आनंदाचा क्षण म्हणजे हा आहे की ही जी मुलगी आहे आपल्या हातामध्ये, तिच्या हातामध्ये एक ऑर्डर आहे। ऑर्डर कसली आहे, काय आहे, आता तिच्या आपण तोंडामधूनच ऐकून घेऊया। आणि नेमकी सर्वात पहिले जेव्हा तिला ऑर्डर मिळाली तर सर्वात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी ती संविधान चौकात आली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, नतमस्तक झाली। बेटा जय भीम। सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम। काय नाव आहे तुझं? माझं नाव आहे आकांक्षा भास्कर सोमकुवर। नेमकं काय आहे हे हातामध्ये तुझ्या? हे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो। हे गव्हर्नमेंटची एक ऑर्डर आहे, काय आहे हे? तर हे माझं जॉईनिंग लेटर आहे। त्याच्यामध्ये मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ॲज अ ग्रुप बी ऑफिसर, ऑफिस सुपरिटेंडेंट मधून सिलेक्ट झालेली आहे। जो भारताचा आयकर विभाग आहे तिथे माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि माझी जॉईनिंग कर्नाटका झोन मध्ये झालेली आहे। तर मी पुढल्या महिन्यात बँगलोर मध्ये जॉईन करणार आहे। हा, तर काय असते हे? म्हणजे जसं आता इन्कम टॅक्स तुला अधिकारी ची ऑर्डर मिळाली, याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं? म्हणजे जे आपले जे काही विद्यार्थी असतील त्यांना एक मार्गदर्शन झालं पाहिजे। तर सर्वप्रथम याच्यासाठी मी आपले आभार मानते बाबासाहेबांना, कारण की जर बाबासाहेब नसते तर आम्हाला शिकण्याचा अधिकार कधी मिळालाच नसता। आणि त्यांच्यामुळे सगळ्यांना इतक्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत शिकू शकली। आणि आधी जे म्हणायचे की बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, आणि मी टायर कोट घालून आज चालवलो विमानात, तर ते जे काही पॉसिबल आहे ते फक्त बाबासाहेबांमुळेच आहे। आणि हेही जे मला जॉईनिंग लेटर मिळत आहे किंवा माझं जे सिलेक्शन होत आहे ते फक्त बाबासाहेबांच्याच कृपेमुळे सर्वांना मिळत आहे। इथे तुम्ही सर्व माझी फॅमिली पाहत असाल, तर आम्ही असं घरचे काही खूप श्रीमंत नव्हतो, सगळे स्ट्रगल करून या लेवल पर्यंत आलेले आहे। आणि त्याच्यामधून त्यांनी आम्हाला नेहमी हे शिकवलं की शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपल्या समाजाला जर समोर जायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतात किंवा गव्हर्नमेंट असतात त्यामध्ये आपले लोक जेवढे जातील तेवढेच ते आपल्या समाजाला वर आणू शकतील। तर त्यामुळे माझा आधीपासून प्रयत्न हाच होता की मी कोणत्याही गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये जॉईन व्हावं। मी आधी पण प्रायव्हेटमध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून जॉब करत होती आणि त्याच्यासोबत प्रिपरेशन करताना मी ही एक्झाम क्रॅक केली आहे, जी SSC CGL ची एक्झाम असते, त्याच्यामधून मला हे पद मिळालेलं आहे। कधी एक्झाम कधी द्यावं लागते? समजा ही दरवर्षी होत असते एक्झाम, आणि ही जी एक्झाम आहे 2025 ची आहे, ग्रॅज्युएशनच्या नंतर? हा, ग्रॅज्युएशन नंतर असते। आणि 2025 मध्ये मी याची प्रिलिम्स दिली, मग मेन्स दिली आणि मग त्याच्यानंतर पूर्ण सिलेक्शन प्रोसेस 1 वर्षभर चालत असते। आणि आता 2026 मध्ये माझी जॉईनिंग होत आहे। काही ट्युशन क्लासेस वगैरे लावले तर या संदर्भात? नाही, मी या सगळ्यांची प्रिपरेशन युट्यूब वरून घरीच, पूर्ण युट्यूब वरून, फ्री युट्यूब वरून घरीच केली होती। बघा हे एक विशेष आहे विद्यार्थ्यांनो की बरेचसे विद्यार्थी आपल्या डोक्यामध्ये हा विचार भरतात की म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो, ट्युशन क्लासेस लावावा लागतो, पण नाही, तिने युट्यूब वरून जे आहे अभ्यास केला, हे खूप मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी। आणि इतर मुलांना सुद्धा सांग म्हणजे अभ्यास कसा करायला पाहिजे। आणि अभ्यासाचं म्हणजे तुम्ही फक्त एक ध्यास ठेवा की मला ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट क्षेत्रात जायचंच आहे, तर तुम्ही ऑटोमॅटिक स्वतः अभ्यास करायला लागाल। मी जॉब सोबत जेव्हा मॅनेज करून हे एक्झाम क्रॅक करू शकली, आणि हीच एक नाही तर माझं अजूनही 5 सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यामधून मी सिलेक्ट केलेला डिपार्टमेंट म्हणजे इन्कम टॅक्स। आता तुझी काही इच्छा आहे का मग ह्या जॉब करूनही काही UPSC आणखी क्रॅक करायची आणि मोठा अधिकारी बनायचा, IAS अधिकारी, IPS, RIS? नक्कीच नक्कीच, कधी इथपर्यंत तर थांबणार नाही। आता इथे आल्यानंतर अजून डबल मेहनत करून अशा लेवलवर पोहोचायचंय की समाजासाठी मी काहीतरी करू शकेन, आपल्या लोकांना कसं वर आणता येईल हा माझा नेहमीच प्रयत्न राहील। तर नेक्स्ट टार्गेट नक्कीच UPSC असेल। काय आहे मार्क्स वगैरे काय तुला तिथे मिळाले? जसं लोक म्हणतात की तुम्ही रिझर्वेशन मुळे तुमचं सिलेक्शन होतात, तर जे मी प्रिलिम्स पास केली होती ती मी जनरल कॅटेगरी मधून माझी क्लिअर झाली होती, ना की SC कॅटेगरी। हे बघू शकता बरेचसे लोक काय करतात की बाबा SC कॅटेगरी वाले फायदा घेतात असं बोलल्या जात आहे, पण हिने ओपन मधून जे आहे हे जे एक्झाम क्रॅक केली असेल, पूर्ण आनंदच आनंद। आई
हे आई आहे. म्हणजे आईचं सुद्धा तेवढंच यामध्ये योगदान असायला पाहिजे. कारण मुलीच्या पाठीमागे हात जो असते आईचा असते. मुलगी अभ्यास करत होती, खूप अभ्यास केला, तिच्या मेहनतीचं फळ मिळालं सर तिला. पण आता ते नेहमी मोबाईलवर अभ्यास करत असेल तर तुम्हाला असं वाटलं नाही की मुलगी नेहमी मोबाईलवर राहते? कारण बरेचसे मुलं म्हणजे आई वडील असे बोलतात की मुलगी मोबाईलवरच राहते. नाही, ती इव्हन म्हणजे जॉब करून अभ्यास करत होती. 5 वाजता उठायची, 9 वाजेपर्यंत अभ्यास करायची, नंतर जॉब करायची, पुन्हा संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करायची. तर हे तिचं अभ्यासाचं हे होतं. तिच्या तुम्ही काहीच तिला म्हणजे डिस्टर्ब करत नव्हते? नाही, डिस्टर्ब नाही, कधी मधात जाऊन बघायची मी काय करते म्हणून, पण तिचा अभ्यास चालूच राहायचा. तर तिने अशा 6 जागा झाल्या येऊन तिला याच्या मिळाल्या, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 6 जागा मिळाल्या. पण तिला हेच डिपार्टमेंट पाहिजे होतं. सगळ्या ऑफिसरच्याच जागा आहेत 6 पण. म्हणजे हे हा आवडीचा तुझा विषय. मेन म्हणजे हा आवडीचा आहे. नाहीतर तिचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं होतं, त्याच्यामध्ये पण तिला ऍज अ अधिकारी पोस्ट मिळालेली आहे दिल्लीला. पण तिला हीच पोस्ट पाहिजे होती म्हणून तिने हीच निवडली. आता इन्कम टॅक्स म्हटलं म्हणजे हा सगळं पैशाचा व्यवहार चालतो, या सगळ्या मोठ्या मोठ्या. पण यामध्ये तुझं जे काम राहील बिलकुल म्हणजे देशासाठी राहील. जो कोणी भ्रष्टाचार वगैरे यामध्ये करत असतील तर त्याच्यावर म्हटलं कारवाई करशील ना? पण तू हो नक्कीच. मी एक प्रामाणिक अधिकारी बनण्याचा प्रयत्न करेन. नक्की प्रामाणिक अधिकारी बनलंच पाहिजे आणि त्यामधून देशसेवा सुद्धा होते. आणि विशेष करून मी सांगू शकतो की बरेचसे लोक म्हणतात की मोबाईल जो आहे मोबाईल म्हणजे व्यवस्थित चांगला नाही आहे, त्यामधून लोक दुरुपयोग घेतात. पण मोबाईल असो की लॅपटॉप असो किंवा डिजिटलायझेशन जे आहे खूप चांगलं आहे. त्याचा फायदा जर चांगला घेतला तर नक्कीच त्याचा फायदा चांगला होतो. तो फायदा जो आहे या मुलीने घेतला आहे. वडील जय भीम जय भीम जय भीम. काय सांगाल, मुलगी ऑफिसर झाली? खूप आनंद झाला. मुलगी ऑफिसर झाली. तिने तिच्या मेहनतीने ते झालेले आहे. ते पुस्तक घेऊन झोपून जायची. हे वाचता वाचता तिला झोप लागायची, झोपून जायची ते पुस्तक घेऊन. आणि असं आपण आवाज दिला की एकदम अरे झोपली का मी, असं म्हणजे खूप मेहनत केली तिने. ते बघा आनंद असं आहे, आनंदाची अश्रू येतात, आईला येत आहे. नक्कीच आहे ना. आपली जर मुलगी एवढ्या मोठ्या हुद्द्यावर जर जात असेल, मोठ्या पदावर जर जात असेल तर नक्कीच गर्वाची गोष्ट आहे. आणि ही समाजासाठी सुद्धा ही एक गर्वाची गोष्ट आहे. आता शेवटचा प्रश्न, सगळ्या जे काही आमचा व्हिडिओ ऐकतील हा व्हिडिओ ऐकणाऱ्या मुलांना मुलींना तू काय सांगशील? की असाच अभ्यास करा आणि सगळेजण प्रयत्न करा की आपण मोठमोठ्या पदावर जाऊ, चांगलं शिक्षण घ्या, त्याच्यामधूनच आपली प्रगती होऊ शकेल. दुसरा काही पर्याय नाहीये वर जाण्याचा. जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर तो मूलमंत्र नेहमी जपून ठेवा आणि त्याच हिशोबाने पुढे वाढत राहा. मग तुम्ही बाहेरच्या देशात शिक्षण घ्यायला जा किंवा आपल्या देशात गव्हर्नमेंट जॉब करा किंवा प्रायव्हेट जॉबवर मोठ्या पदांवर जा, कुठलीही जे तुम्हाला वाटते योग्य. पण आपल्या समाजाला कधी विसरू नका, बाबासाहेबांना कधी विसरू नका आणि नेहमी समाजासाठी आपण कसं चांगलं काम करता येईल त्याचं भान ठेवा. नक्कीच समाजासाठी कसं काम करता येईल त्याचं भान ठेवा. हा एक खूप मोठा संदेश जो आहे या ताईने दिलेला आहे. आणि अभ्यास जो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मूलमंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष. शिका हा सगळ्यात महत्त्वाचा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि ते आमचे जे मुलं आहेत, आमच्या समाजाचे मुलं आहेत, त्या मूलमंत्राला घेऊनच अभ्यास सुद्धा करत आहे. पण काही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल, काही मुलांना जर वाटत असेल की खूप मोठ्या मोठ्या महागड्या ट्युशन लावावा लागणार आहे, हे मात्र तुम्ही डोक्यातून काढून ठेवा. ऑनलाईन अभ्यास करा. ज्या पद्धतीनं या मुलींना, काय नाव म्हटलं, आकांक्षाने ज्या पद्धतीनं अभ्यास केला, ऑनलाईन पद्धतीनं अभ्यास केला, त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा अभ्यास करा आणि तुम्ही सुद्धा मोठे अधिकारी व्हाल हे स्वप्न बघा. कारण स्वप्न हे खूप मोठं आभाळभर बघितलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आभाळभर जेव्हा तुम्ही स्वप्न बघाल तेव्हा तुमचं कमीत कमी एक चेंडू एवढं ते साकार होणार आहे. म्हणून स्वप्न हे खूप मोठं बघितलं पाहिजे. तेच स्वप्न आकांक्षानं बघितलं आहे. आणखी तिचं स्वप्न आहे की मी ही ड्युटी करूनही UPSC सारखी परीक्षा क्रॅक करणार आणि मोठं यापेक्षाही जो अधिकारी आहे ते बनणार. तुम्ही सुद्धा आकांक्षाचं एक हे उदाहरण घेऊन त्या पद्धतीने अभ्यास करा आणि मोठे व्हा. आणि बघत रहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद, नमस्कार. आणि आकांक्षाला WS न्यूज कडून खूप साऱ्या WS न्यूज कडून शुभेच्छा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा. बघत रहा WS न्यूज. धन्यवाद, नमस्कार.